आज आपल्याला माहिती देणार आहोत बांगलादेशच्या राजकारणातील एका डॉमेट्रिक वळण. माजी पंतप्रधान शेख हसीनाला मानवतेविरुद्ध गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024च्या जुलै-ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नेतृत्वाखाली असंतोषाचे आंदोलन घडले. या आंदोलनात सुरक्षा दलांनी निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली होती. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार या दहशतदायक कारवायांमध्ये अंदाजे 1400 लोक ठार झाले होते. बांधलेल्या तांत्रिक तपासणीत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शोधले की हसीना यांनी हे आदेश दिले. हेलिकॉप्टर, ड्रोन आणि घातक शस्त्रांचा वापर विद्यार्थ्यांवर करण्याचे. तसेच न्यायालयाने ठरवले की त्यांनी प्रोटेस्टर्सना मारण्याचे आदेश दिले आणि त्रासदायक घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही योग्य कारवाई केली नाही. न्यायाधीशांपैकी एक गोलाम मुर्तजा मोजुमदार म्हणाले की शेख हसीना या सर्व हिंसाचाराचे मास्टरमाइंड आहेत. त्या दोषी आढळल्यावर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांपैकी माजी गृहमंत्री असदुज्झमान खानलाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. परंतु एकेकाळच्या पोलीस सरदार चौधुरा अब्दुल्ला अल मनून ज्यांनी चाचणी सहकार्य केले त्यांना फक्त 5 वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शेख हसीना सध्या भारतात निर्वासनात आहेत. त्यांनी या खटल्याला राजकीयपणे प्रेरित आणि न्याय प्रक्रिया अपमानास्पद असे म्हटले आहे. मानवाधिकार संस्था जसे की ह्युमन राईट वॉच या निर्णयावर चिंताही व्यक्त करत आहे. त्यांनी म्हटले आहे की न्याय प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय मालकांची पायमल्ली झाली आहे. हा फैसला बांगलादेशमधल्या एका मोठ्या राजकीय वळणाचं प्रतीक ठरू शकतो. काहींसाठी हे न्यायाचा विजय आहे, तर काहींसाठी या प्रकारचे दंड राजकीय बदला घेण्यामागचे मार्ग म्हणवले जात आहेत.